नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आपण पी फॉर हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन या पेपर मधील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती घेत आहोत. आजच्या व्हिडिओमधून आपण युनिट नंबर 4 हेल्थ सर्व्हिसेस सेफ्टी अँड सिक्युरिटी या युनिटवरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या या युनिटवरील सगळ्या प्रश्नांची माहिती करून घ्या. तर चला पाहूया युनिट नंबर 4 हेल्थ सर्व्हिसेस सेफ्टी अँड सिक्युरिटी. या युनिटवरील पहिला प्रश्न आहे, देशातील शाळांमधील आरोग्याला उत्तेजन देण्यासाठी WHO ने जाहीर केलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींची अंमलबजावणी केली पाहिजे? ऑप्शन्स आर ए आरोग्याला उत्तेजन देणारी शालेय धोरण, बी कौशल्य आधारित आरोग्य शिक्षण, सी क्षमताधिष्ठित आरोग्य व पोषण सेवा, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल द अबोव. द क्वेश्चन नंबर 2, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शालेय आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? इन विच इयर वॉज द सेंट्रली स्पॉन्सर्ड नॅशनल स्कूल हेल्थ स्कीम लॉन्च्ड? द ऑप्शन्स आर ए 1976, बी 1977, सी 1978, डी 1979. द करेक्ट ऑप्शन इज बी 1977. प्रश्न क्रमांक 3, सर्वसमावेशक शालेय आरोग्य सेवेचा प्रस्ताव कोणत्या वर्षी तयार करण्यात आला? इन विच इयर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कूल हेल्थ सर्व्हिस वॉज प्रपोज्ड? ऑप्शन्स आर ए 1986, बी 1987, सी 1988, डी 1989. द करेक्ट ऑप्शन इज सी 1988. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता शालेय आरोग्य सेवेचा घटक नाही? Which of the following is not a component of school health care? The options are A लसीकरण, B वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणे, C पोषण सेवा, D यापैकी नाही. The correct option is D यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 5, शालेय विद्यार्थ्यांना खालील कोणत्या आरोग्य समस्या जाणवतात? ऑप्शन्स आर ए शारीरिक आरोग्य, बी वर्तनविषयक समस्या, सी चुकीच्या सवयी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबोव. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते शालेय आरोग्य सेवेचे उद्दिष्ट नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिजिकल हेल्थ केअर? ऑप्शन्स आर ए आजारांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे, बी शिक्षणाची सोयी सुविधा पुरवणे, सी सकारात्मक आरोग्याला प्रेरणा देणे, डी आजारांचे लवकर निदान करणे. द करेक्ट ऑप्शन इज बी शिक्षणाची सोयी सुविधा पुरवणे, प्रोव्हाइडिंग एज्युकेशनल फॅसिलिटीज. प्रश्न क्रमांक 7, कुटुंबाचे आरोग्य पुढील कोणत्या बाबींवर अवलंबून असते? फॅमिली हेल्थ डिपेंड्स ऑन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स? ऑप्शन्स आर ए मनोसामाजिक पर्यावरण, बी आरोग्य सेवा, सी संगोपनाच्या पद्धती, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल द अबोव. प्रश्न क्रमांक 8, भारतात आरोग्य शिक्षणाशी संबंधित कार्य कोणत्या मंत्रालयामार्फत केले जाते? इन इंडिया द वर्क रिलेटेड टू हेल्थ एज्युकेशन इज डन थ्रू विच मिनिस्ट्री? ऑप्शन्स आर ए शिक्षण मंत्रालय, बी आरोग्य मंत्रालय, सी युवक व खेळ मंत्रालय, डी खेळ मंत्रालय. द करेक्ट ऑप्शन इज बी आरोग्य मंत्रालय, हेल्थ मिनिस्ट्री. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय क्रीडा धोरण कोणत्या वर्षी संसदेत निश्चित करण्यात आले? इन विच इयर वॉज द नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी डिसाइडेड इन पार्लमेंट? ऑप्शन्स आर ए 1982, बी 1983, सी 1984, डी 1985. द करेक्ट ऑप्शन इज सी 1984. प्रश्न क्रमांक 10, भारतीय क्रीडा प्राधिकरण कोणत्या वर्षी मानव संसाधन विकास विभागाने स्थापना केली? इन विच इयर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट? ऑप्शन्स आर ए 1982, बी 1983, सी 1984, डी 1985. द करेक्ट ऑप्शन इज सी 1984. प्रश्न क्रमांक 11, राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आर ए 1 एप्रिल 2013, बी 1 एप्रिल 2014, सी 1 एप्रिल 2015, डी 1 एप्रिल 2016. द करेक्ट ऑप्शन इज ए 1 एप्रिल 2013. प्रश्न क्रमांक 12, आरोग्यासाठी शासनामार्फत खालील कोणत्या योजना व कार्यक्रम राबवले जातात? ऑप्शन्स आर ए किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, बी एकात्मिक बाल विकास योजना, सी मलेरिया नियंत्रण कार्यक्रम,
डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. रक्तपेढीत पुढील कोणते उत्पादने उपलब्ध करून दिले जातात? विच ऑफ द फॉलोइंग प्रॉडक्ट्स आर मेड अवेलेबल इन ब्लड बँक्स? ऑप्शन्स आर ए लाल रक्तपेशी, बी ताजे गोठलेले प्लाझ्मा, सी सिंगल डोनर फेरेसिस प्लेटलेट्स, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती भूमिका प्रसार माध्यमांची नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए रोल ऑफ मास मीडिया? ऑप्शन्स आर ए समाजाला भुरळ घालणे, डिस्टर्ब सोसायटी, बी समाज घडविण्याची भूमिका, द रोल ऑफ सोसायटी, सामाजिक प्रश्नांचे उद्बोधन, ओरिएंटेशन ऑफ सोशल इश्यूज, डी विचार प्रवर्तकाची भूमिका, द रोल ऑफ थॉट इनव्हर्टर. द करेक्ट ऑप्शन इज ए समाजाला भुरळ घालणे. प्रश्न क्रमांक 15. मानवी किंवा तांत्रिक चुकांमुळे होणाऱ्या अपघातापासून संरक्षणास टिंब म्हणतात. प्रोटेक्शन अगेन्स्ट ऍक्सिडेंट्स ड्यू टू ह्युमन और टेक्निकल एरर्स इज कॉल्ड. ऑप्शन्स आर ए सुरक्षितता, बी सुरक्षा, सी आपत्ती, डी वरील पैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए सेफ्टी, सुरक्षितता. प्रश्न क्रमांक 16. लोकांकडून उद्देशपूर्ण कृतींपासून संरक्षणास टिंब म्हणतात. प्रोटेक्शन अगेन्स्ट पर्पजफुल ऍक्शन्स बाय पीपल इज कॉल्ड. ऑप्शन्स आर ए सुरक्षितता, बी सुरक्षा, सी आपत्ती, डी वरील पैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज बी सिक्युरिटी, सुरक्षा. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता आपत्तीचा प्रकार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाइप ऑफ डिझास्टर? ऑप्शन्स आर ए नैसर्गिक आपत्ती, बी मानव निर्मित आपत्ती, सी आकस्मिक आपत्ती, डी वरील पैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज सी आकस्मिक आपत्ती. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी शाळेत आपत्ती प्रतिबंध व पूर्वतयारी म्हणून शाळेने कोणती बाब राबवावी? विच ऑफ द फॉलोइंग शुड बी इम्प्लिमेंटेड बाय द स्कूल ॲज डिझास्टर प्रिव्हेन्शन अँड प्रिपेअर्डनेस? द ऑप्शन्स आर ए शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा, बी शालेय आपत्ती व्यवस्थापन समिती, सी आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, डी वरील पैकी सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील पैकी सर्व. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण कधी सुरू करण्यात आले? व्हेन वॉज द नॅशनल मेंटल हेल्थ पॉलिसी लॉन्च्ड? ऑप्शन्स आर ए 10 ऑक्टोबर 2014, बी 10 ऑक्टोबर 2015, सी 11 ऑक्टोबर 2014, डी 11 ऑक्टोबर 2015. द करेक्ट ऑप्शन इज ए 10 ऑक्टोबर 2014. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या राज्यघटनेत क्रीडा स्पोर्ट्स हा शब्द टिंब मध्ये समावेश आहे. द वर्ड स्पोर्ट्स इज मेन्शन डॅश डॅश इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ऑप्शन्स आर ए राज्य सूची, बी संघ सूची, सी समवर्ती सूची, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज सी समवर्ती सूची. प्रश्न क्रमांक 21. नाको NACO चे पूर्ण नाव काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NACO? ऑप्शन्स आर ए राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, बी द नॅशनल असोसिएशन ऑफ काउंटीज, सी राष्ट्रीय एड्स नियंत्रण काउंटीज, डी नॅशनल असोसिएशन ऑफ संघटन. द करेक्ट ऑप्शन इज ए राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 22. कुटुंब हे एक टिंब संस्था आहे. फॅमिली इज ए डॅश डॅश इन्स्टिट्यूशन. ऑप्शन्स आर ए सामाजिक, बी पॉलिटिकल, सी आरोग्य टिकवणारी, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए सामाजिक, सोशल. प्रश्न क्रमांक 23. शालेय आरोग्य शिक्षण प्रकल्प कोणामार्फत सुरू करण्यात आला? स्कूल हेल्थ एज्युकेशन प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड बाय हुम? ऑप्शन्स आर ए राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, बी केंद्रीय आरोग्य शिक्षण ब्युरो, सी मनुष्यबळ आणि विकास मंत्रालय, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज बी केंद्रीय आरोग्य शिक्षण ब्युरो, सेंट्रल हेल्थ एज्युकेशन ब्युरो. प्रश्न क्रमांक 24. क्रीडाच्या विकासासाठी देशात टिंबला प्रोत्साहन देण्यात आले. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्पोर्ट्स इन द कंट्री डॅश डॅश वॉज एनकरेज्ड. ऑप्शन्स आर ए क्रीडा मंडळ, बी आरोग्य मंडळ, सी क्लब संस्कृती, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज सी क्लब कल्चर, क्लब संस्कृती. प्रश्न क्रमांक 25. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स कधी स्थापन करण्यात आले? व्हेन वॉज ऑल इंडिया काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स एस्टॅब्लिश? द ऑप्शन्स आर ए 1951, बी 1952, सी 1953, डी 1954.
द करेक्ट ऑप्शन इज डी 1954. अशा पद्धतीने युनिट नंबर 4 हेल्थ सर्व्हिस सेफ्टी अँड सिक्युरिटी वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती मिळवाल ही अपेक्षा. आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला आणि अपेक्षा करेल आपल्याला अभ्यासासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. या ठिकाणी थांबतो. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच.